नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर ऑफिसर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, ह्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला सर्वांना यश मिळणार आहे. त्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह राहायचे सगळ्यांनी, कारण शेवटच्या दिवसांमध्ये निगेटिव्हपणा थोडासा येत असतो, तो अजिबात येऊ द्यायचा नाही. एकच सांगायचं मनाला, आय एम द बेस्ट. आपणच स्वतः खूप बेस्ट आहोत असं समजायचं आणि पेपरला जायचं. मित्रांनो, तत्पूर्वी आपण शेवटी बोलणारच आहोत परीक्षेच्या संदर्भात. तत्पूर्वी मी तुम्हाला उमेदवारांना ज्या काही सूचना दिल्यात आयोगाने त्याविषयी थोडक्यात सांगतो. त्यानंतर आपण सविस्तर शेवटी बोलूयातच. विषय आहे परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही आणि उपाययोजना. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना किमान 3 पदरी कापडाचा मुखपट परिधान करणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे आता रुमाल वगैरे असेलच, त्याच्या भरोश्यावर जाऊ नका. एक मास्क घ्या, सोबत मास्क राहू द्या. परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमाजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरिता करणे अनिवार्य आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी हातमोजे, मुखपट आणि सॅनिटायझर दिलं जाणार आहे आयोगाकडनं. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटायझर करणे आवश्यक आहे. कोविड-19 सदृश लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील परीक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांना आधीच सांगायचे तुम्ही. अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शील्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शू कव्हर, मेडिकल कॅप इत्यादी बाबी समाविष्ट असलेले PPE किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला सर्दी आणि इतर काही लक्षणं जर जाणवत असेल तर तुम्हाला वेगळीसुद्धा आयोगाने त्या ठिकाणी तरतूद केली आहे. त्यामध्ये तुम्हाला मेडिकल शू कव्हर, मेडिकल गाऊन, फेस शील्ड आणि मेडिकल कॅप मिळणार आहे. शारीरिक परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भीतीपत्रिका इत्यादीवरील सूचनांचं कटाक्षाने पालन करायचे. त्या ठिकाणी ज्या काही सूचना लावल्या असतील त्या तुम्हाला व्यवस्थित पाहिजेत. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकायच्या. ते घरी घेऊन यायचं नाही आहे, कारण त्या ठिकाणी समजा असं होणार नाही, परंतु भीती असते. ते वस्तू आपण घरी अजिबात आणायच्या नाहीत, कारण आपल्या कुटुंबाला सुद्धा त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना, आदेश यांचं काटेकोर पालन आपल्याला करायचं आहे. शारीरिक परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचं उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करायचं आहे. हे झालं सविस्तर, हे तुम्हाला मिळलंच असेल, परंतु त्यापेक्षाही वेगळं म्हणजे आपण परीक्षेविषयी संदर्भात बोलणार आहोत. आता पहा मित्रांनो, एक म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी जाणवत असतं की आपला अभ्यास कमी झाला आहे. ओके, त्याचं कारण असं आहे मित्रांनो की शेवटच्या काळामध्ये सगळ्यांनाच ती जी शिथिलता असते ती सगळ्यांनाच जाणवते की आपला अभ्यास कमी झाला आहे की काय, किंवा आपलं हा विषय राहिला आहे, आपला तो विषय राहिला आहे. असं तुम्हालाच नाही मित्रांनो, माझ्यासकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. कारण आपली जी परीक्षा आहे मित्रांनो, त्याचं एका वळीत सिलेबस आहे, एव्हरीथिंग अंडर द सन. अक्षरशः सूर्याच्या खाली जे काही आहे, मग ते ग्रह वगैरे सगळं असतील. कुठल्याही ग्रहाविषयी माहिती ना, मागे तुम्हाला एकदा ग्रहाचे 2 फोबस आणि डिमोस हे 2 उपग्रह विचारले होते. सांगायचं आहे काय, तर आपला सिलेबस खूप मोठा आहे आणि तो पाठ करणं कुणालाही शक्य नाही, राईट. त्यामुळे शेवटच्या काळात तुम्हाला काही गोष्टी आठवतही नसतील किंवा करंट अफेअरमधल्या काही गोष्टी आठवत नसतील तर मित्रांनो, अजिबात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हा प्रॉब्लेम फक्त तुम्हाला नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना असतो. इव्हन जे परीक्षा पास झालेत मागच्या वेळेस आणि परत एकदा फॉर्म भरला, त्यांनासुद्धा ही भीती जाणवतच असते की आपल्याला परीक्षेला काही आठवेल की नाही. पण मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, आपण केलेला, आणि एक सांगू तुम्हाला मित्रांनो, तुम्ही जो काही 4-5 दिवसात शेवटचा अभ्यास करता, म्हणजे तुम्हाला मी डिमोरलाइज करत नाही, पण शेवटच्या काळात खरं तर अभ्यास करायचाच नसतो जास्त शेवटच्या आठवड्यामध्ये. आता मी सुद्धा आज 8 वाजताच लायब्ररीवरून आलो, पण माझे काही मित्र आहेत ते अजूनही 11, 12, 1 वाजेपर्यंत लायब्ररीला बसतात. मला ते अजिबात आवडलं नाही, मी त्यांना सांगितलं सुद्धा. पण शेवटी ज्याचा त्याचा एक मानसिक निर्णय असतो. मित्रांनो, काय होतं, शेवटच्या काळामध्ये आपण खूप सारा वाचायला जातो, एक विषय एका दिवसात कव्हर करायला जातो. त्यानं होतं काय, आपल्याला टेन्शन वाढतं. एक म्हणजे आपण वाचत सुटतो, भरमसाठ वाचतो आणि ते लक्षात तर काय राहत नाही, परंतु आपण एक विषय कव्हर करायच्या मागं लागतो. मित्रांनो, त्याने काय होतं, तुमचा जो अगोदर अभ्यास केला आहे तो सुद्धा विसरण्याचे चान्सेस असतात. त्याचं कारण हे की आपण बर्डन खूप घेतो. त्यामुळे शेवटच्या काळात अजिबात जास्त ताण द्यायचा नाही. आता तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल 11 वाजेपर्यंत, परंतु उद्याचा दिवस तुम्ही पूर्ण फ्री घालायचा आहे. त्या दिवशी फक्त छोटंसं काहीतरी टार्गेट ठेवा. अजिबात त्या दिवशी उद्या टार्गेट असं ठेवू नका की मला संपूर्ण 2 विषय कव्हर करायचे, 3 विषय कव्हर करायचे, अजिबात नाही. अतिशय सोप्या गोष्टी वाचा उद्याच्या दिवशी. म्हणजे करंट अफेअर असेल, त्यातले थोडासा 1-2 चॅप्टर असतील, किंवा पंचवार्षिक योजना असेल, किंवा मग पंचायत राजमधल्या बॉडीज असतील, त्यांचे काही कलम असतील. म्हणजे असं एक छोटंसं टार्गेट द्या उद्यासाठी. कृपया करून मोठं टार्गेट कुणीही घेऊ नका. आणि ज्यांचे पेपर जवळ आहेत, सेंटर जवळ आहे त्याच जिल्ह्यामध्ये, त्यांनी उद्या अभ्यास केला तरी चालेल. परंतु ज्यांचं सेंटर बाहेर आहे आणि ते बाहेर चालले आहेत पेपर देण्यासाठी, त्यांनी मात्र
त्यांनी मात्र अजिबात उद्या जाताना पुस्तक सोबत न्यायचं नाही. म्हणजे उद्याचा दिवस तुमचा जर प्रवासाचा असेल तर सोबत कुठलंही पुस्तक घेऊन जाऊ नका, कारण तुम्ही प्रवासातही ते वाचत बसाल, त्या ठिकाणी रात्री झोपणार नाही, रात्री वाचत बसाल. पण तुम्ही जर पुस्तकच नेलं नाही तर तुम्हाला बर्डन येणार नाही. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो की उद्या जर बाहेर तुम्ही जाणार असाल तर कुठलंही पुस्तक घेऊन जाऊ नका. आणि शेवटी आता तब्येतीची काळजी घ्या, अजिबात बाहेरचं काही खाऊ नका उद्याच्या दिवस, कारण उद्याच्या दिवशी तुम्ही जर काही बाहेरचं खाल्लं एक तर शक्यतो घरून जातानाच टिफिन घेऊन जा, जो की तुम्हाला रात्रीसुद्धा पुरेसा असेल. आणि त्यानंतर उद्या तुम्ही बरेच जण कोणी मित्राच्या रूमवर जाणार असेल, कोणी नातेवाईकाकडे जाणार असेल तर तिथे गेल्यानंतर अजिबात परीक्षेची जास्त चर्चा करू नका. एकदम परिवारात जर जाणार असाल तर घरच्यांशी हसत खेळत राहा. लहान बाळ असेल कोणी तर त्याच्याशी गप्पा मारा, किंवा मित्र असतील तर त्याच्याशी साध्या गप्पा मारा, जास्त खोलातसुद्धा गप्पा मारू नका, जेणेकरून तुम्हाला बर्डन येईल किंवा मग इतके दिवस परीक्षा झाली नाही. कारण आपले मित्र असतातच, ते आपल्याला एक आपुलकीने म्हणत असतात की इतके दिवस परीक्षा नाही, मग खूप टेन्शन वगैरे. तर अजिबात त्या गोष्टी मनात आणायच्या नाहीत, कारण आता शेवटी पेपर आलेला आहे आपला आणि 21 तारखेचा पेपर हा आपला फिक्स आहे. फक्त आत्ता आपल्याला आपलं मेंटली जे अवेअरनेस आहे तो आपल्याला एकदा फिट ठेवायचा आहे. मित्रांनो, साधी गोष्ट असते, कारण शेवटच्या दिवसात काही जणांना डोकेदुखीचा त्रास होतो, काहींना तब्येत ठीक जाणवत नाही. त्याचं कारण एकच असतं, आपण शेवटच्या दिवसात ज्या 3-4 दिवसात घेतलेली एक्स्ट्राची मेहनत, त्याला थोडक्यात डॉंकी वर्क पण म्हणता येईल, कारण ते गरजेचंच नसतं. कारण तुम्ही जे भरभर जे वाचता ना शेवटच्या 4-5 दिवसात, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पेपरला आठवतसुद्धा नाही, आणि त्यांनी काय होतं, तुमच्या मागच्या अभ्यासासुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शेवटच्या काळात कूल शांत राहणं खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे, तुम्ही आता स्वतःच ऑब्झर्व करा. मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही जो काही वर्षभर अभ्यास केलेला असतो ना, तोच तुम्हाला पेपरमध्ये आठवतो का? तर तुम्ही वर्षभर तो कन्सेप्च्युअल चांगला अभ्यास केलेला असतो, आणि शेवटच्या काळात तुम्ही भराभर वाचायला जाता, नवीन काहीतरी वाचता, ते तुम्हाला मग अवगत होत नाही. त्यामुळे आपल्याला जो पेपरसुद्धा सुटणार असतो ना मित्रांनो, तर तो आपल्या ह्या शेवटच्या 8 दिवसाच्या अभ्यासावर अजिबात सुटणार नसतो. तो आपल्याला पेपर सुटतो तो म्हणजे आपण केलेल्या वर्षभराच्या मेहनतीवर. आपल्या वर्षभराच्या मेहनतीवर जर प्रामाणिकपणे विश्वास आहे ना, तर शेवटी अजिबात घाई गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, तब्येतीकडे चांगलं लक्ष द्यायचं, शक्यतो झोप चांगली घ्यायची. एक 10-10:30 वाजताच झोपून जात जा, अजिबात 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचं नाही. मित्रांनो, ह्या गोष्टी का सांगतोय, कारण मीही तुमच्यासारखा परीक्षार्थी आहे. तुम्हाला जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते मलाही करावे लागतात, आणि ते महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना करावे लागतात. तर एकच सांगाल, शेवटी कूल राहा. आणि मित्रांनो, मी माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्ही जर शांत डोक्याने पेपर दिलात तर तुमच्या नेहमीच्या मार्कपेक्षा तुम्हाला 20 ते 25 मार्क सहज येऊन जातात. कारण असे काही प्रश्न असतात पेपरमध्ये, ते तुम्हाला फक्त शांत डोक्याने सोडायचे असतात, त्याला जास्त लॉजिकसुद्धा लावायचं नसतं. ते नॉर्मल प्रश्न असतात, परंतु तुम्ही तिथं जास्त स्ट्रेस घेता आणि ते सोपे प्रश्न चुकून बसता. त्यामुळे अतिशय शांतपणे जा. सोबत जाताना हॉल तिकीट कलर नसलं तरी चालेल, ब्लॅक अँड व्हाईट पण चालतं. आधार कार्ड सोबत, जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डची पण झेरॉक्स सोबत न्या. आधार कार्ड तर चालतंच, पण प्रॉब्लेम नको, पॅन कार्ड असेल तर तेही सोबत न्या, तसं आधार कार्ड सफिशियंट आहे. त्याचबरोबर तुम्ही 1-2 ब्लॅक पेन घेऊन जा. आता ब्लॅक पेन जो तुम्हाला नेहमी तुम्ही वापरता तोच घेऊन जा, व कुणाच्या सांगण्यावरून हा पेन घे, तो पेन घे, कारण आपण जो नेहमी पेन वापरत असतो तो आपल्या हातात बसलेला असतो, तो पेन घेऊन जा. आणि सोबत जाताना मास्क आणि स्वतःचा सुद्धा सॅनिटायझर घेऊन जा. तिथं आपल्याला आयोगाकडनं सॅनिटायझर आणि ते मिळणारच आहे, हातमोजे वगैरे. पण तुम्ही स्वतःसुद्धा आता जाताना आपलं स्वतःचं पर्सनल सॅनिटायझर घेऊन जा, कारण प्रवासात सुद्धा तुम्हाला ते वेळोवेळी तुमचे हात सॅनिटायझर करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मित्रांनो, परीक्षा केंद्रावर जाताना सकाळी थोडंसं लवकर जा, अजिबात उशिरा जाऊ नका. आणि शक्यतो गाडी वगैरे नसेल तर मित्राच्या गाडीवर, आणि शक्यतो स्वतः गाडी चालवू नका. मित्र जर असेल कोणी तर त्याला सोडवायला सांगा. आणि त्यानंतर सेंटरवर गेल्यानंतर अजिबात एकही शब्द वाचायचा नाही. त्याचं कारण मित्रांनो, कारण सेंटरवर गेल्यानंतर बरेचसे विद्यार्थी तुम्हाला नोट्स, पुस्तक घेऊन बसलेले असतात, आणि मग आपल्यालाही मूव आवरत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सांगाल, उद्या जाताना तुम्ही पुस्तकच सोबत घेऊन जाऊ नका, जर आदल्या दिवशी सेंटरला जाणार असाल तर. कारण तिथे गेल्यानंतर शांत राहा, अजिबात तिथल्या गर्दीला घाबरून जाऊ नका. कारण बरेचसे विद्यार्थी तुम्ही बघतच असताल की कुठेतरी रस्त्यावर बसून वाचतात, किंवा कुठेतरी कठाड्यावर बसून वाचतात, पेपरच्या त्या हॉलच्या बाहेर वाचत बसतात. तर अजिबात त्या ठिकाणी गरजेचं नाही. तुम्ही वर्षभर अभ्यास केला हो मित्रांनो, त्या ठिकाणी गेल्यानंतर पेपरच्या ते तासभर वाचल्यानंतर काय होतं, तुम्हाला बर्डन येतं. आणि त्यावेळेस आपलं माइंड असं असतं की आपण किती वाचलं तरी लक्षात राहत नाही, कारण आपण स्टेबलच नसतो त्यावेळेस. त्यामुळे अजिबात त्यावेळेस काही अभ्यास करायचा नाही, शांत राहायचं. आणि एक पेपर हॉलमध्ये गेल्यानंतरसुद्धा शक्यतो कुणाशी जास्त बोलायचं नाही, ओळख करायची नाही. त्यानंतर छोट्या कारणावरनं कुणाशी वाद पण घालायचा नाही, कारण त्याचा पूर्णपणे आपल्या पेपरवर इफेक्ट पडत असतो. कुणाशी शेजारशी वाद घालायचा नाही, शक्यतो कुणाला कोणत्या वस्तूही मागायच्या नाहीत, आपल्या स्वतःच्या वस्तू सोबत घेऊन जायच्या. आणि शक्यतो पेपर चालू असताना किंवा इतर कोणाशी चर्चा करायची नाही, किंवा काही कोणाचं बोलणं असेल तर तिकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही. एक म्हणजे आपल्या त्या 2 तासात आपल्या पूर्णपणे पेपरवरच आपण पूर्णपणे लक्ष द्यायचं. त्यानंतर पेपर सोडवायचा कसा, तर मित्रांनो, त्याची प्रत्येकाची स्टाईल असते. मी या ठिकाणी काही सांगणार नाही पेपर कसा सोडवायचा. जीएसचा पेपर सोडवताना शक्यतो काय करा, तुम्हाला सोपे प्रश्न असतील ते आधी सोडवा. म्हणजे काय होतं, सोप्या प्रश्नामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. त्यानंतर जो तुम्हाला, कारण कंबाईनसारखं नाही 1 तास वेळ, 2 तास वेळ तुम्हाला भरपूर सफिशियंट वेळ असतो. त्यामुळे जे विषय तुम्हाला सोपे वाटतात, जे विषय तुमचा चांगला स्ट्रॉंग आहे, तो विषयाचे प्रश्न अगोदर सोडवा.
आणि शक्यतो ह्यावेळेस मित्रांनो अटेम्प्ट थोडासा जास्त ठेवा. त्याचं कारण असं की आता निगेटिव्ह मार्किंग एकाच 4 आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी अटेम्प्ट चांगल्यापैकी करणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेतरी 60-70 अटेम्प्ट करण्याच्या नादी लागू नका. एक मिनिमम मी सांगतो एक 85च्या पुढे जरी तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे, त्यापेक्षा कमी अटेम्प्ट करू नका. आणि येतच नसतील तर असं नाही की करायचेच, परंतु शक्यतो प्रयत्न करा की 85पेक्षा जास्त GSच्या पेपरला अटेम्प्ट करायचे. त्यानंतर विषय राहिला CSATच्या पेपरचा. तर GSचा पेपर संपल्यानंतर अजिबात कोणाशी चर्चा करायची नाही, कारण बऱ्याचदा त्या ठिकाणी मलाही जाणवलं की मी सुद्धा पेपर देताना GSचा पेपर झाल्यानंतर निगेटिव्ह चर्चा बरीच असते. CSATच्या पेपरवर पेपर कसा येईल, अवघड येईल का, 18 सारखं येईल की 19 सारखं येईल की 16 सारखं अवघड येईल की प्रिझम सारखे पॅसेज येतील, अशा काही ना काही चर्चा होतच असतात तिथं. त्यामुळे त्या चर्चेत सहभागी व्हायचं नाही. मी तर सांगाल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डोकं शांत राहणं खूप गरजेचं असतं. त्यातील सर्वात मोठ्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या तुम्हाला मी 2 बॅचेस अनअकॅडमीवरच्या सांगणार आहे मित्रांनो. एक सांगू का, कारण पुण्यातले सगळे सर लोक सुद्धा अनअकॅडमीवर आले. तो तुम्ही लक्षात घ्या, अनअकॅडमीमध्ये कुछ तो बात है भाई, इसलिए अनअकॅडमीवर सगळे सर लोक येत आहेत. कारण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अभिजित राठोड, सचिन वारुळकर, नंतर सचिन ढवळे सर सुद्धा आहेत बरं. त्यानंतर आशालता गुट्टे मॅडम आहेत, रमेश रोनवाल सर आहेत, राणी जैन आहेत. अतिशय टॉपचे सर लोक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे साधना बॅच जॉईन करा, ज्यामध्ये तुमचा मेन्सचा सगळ्या सिलेबस कव्हर होईल. ती होती 15 मार्चपासून. आणि मित्रांनो तुम्ही एकदा प्लस सबस्क्रिप्शन घेतलं की बॅच तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मिळतात बरं. त्यानंतर संपूर्ण बॅच यामध्ये तुमचं CSAT सगळं कव्हर केलं जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला अभिजित राठोड, प्रकाश इंगले असे महत्त्वाचे सर लोक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्या स्लाइडमध्ये अतिशय टॉपचे लोक तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी जॉईन करायचे. परंतु अनअकॅडमी जॉईन करताना एक लक्षात घ्या, तुम्ही जर प्लस फीचर घेतलं तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट एक्झाम प्रिपरेशन भेटतं, डाऊट क्लिअर होतात तुमचे, तुम्हाला फ्री टेस्ट सुद्धा मिळतात. तर तुम्हाला तुम्ही जेव्हा फ्रीमध्ये अनअकॅडमी वापरता तेव्हा मित्रांनो तुम्हाला लिमिटेड सिलेबस असतो, लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असतात, लिमिटेड PDF मिळतात. पण प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर सगळ्या गोष्टी अनलिमिटेड मिळतात, कंप्लीट सिलेबस होतो. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला तुमचा भाऊ तुमचा फायदासुद्धा करून देणार आहे बरं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाचा विघ्ने लाईव्ह VIGHN ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल खाली विघ्ने लाईव्ह हा कोड वापरायचा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 10% मोठं असं डिस्काउंट मिळेल. वाट कसली बघताय मित्रांनो, आजच अनअकॅडमी नाव लागला. पुण्यात जाऊन नका लाख रुपये घालू, नका त्या रूमवर राहू, नका ते मेस लावू. घरी बसा, आपल्या घरी एक स्वतःचा मोबाईल असेल आणि लॅपटॉप असेल ना, तर तुम्ही अनअकॅडमीवरती कहर करू शकता, खूप अभ्यास करू शकता. चला तर राहिलेल्या आपल्या अपडेटला कंटिन्यू करूयात. कोड नक्की वापरा विघ्ने लाईव्ह. एकांतवास हा खूप महत्त्वाचा असतो परीक्षेच्या त्या फील्डमध्ये किंवा त्या परिसरामध्ये. त्यामुळे तुम्ही शक्यतो कोणाशी बोलू नका. तुमचा आणि सोबत शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका. जर खायचं असेल तर फळं वगैरे खा. शक्यतो बाहेरचं काही अन्न खाऊ नका, कारण ऊन खूप पडतं. त्यामुळे एक स्वतःची कॅपसुद्धा न्या, किंवा कॅप नसेल तर रुमाल डोक्याला बांधा. मित्रांनो या गोष्टी पेपर सोडवण्यापेक्षा आणि अभ्यासापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. ते म्हणजे आपलं मेंटली आणि फिजिकली फिट असणं. त्यामुळे फिजिकली फिट राहा, मेंटली फिट राहा आणि मित्रांनो शांत डोक्याने पेपर द्या. हा तुमचा भाऊ सांगतोय. तुम्हाला नक्की 20 ते 25 मार्क फक्त तुमच्या शांत राहण्यामुळे एक्स्ट्राचे बोनस मार्क मिळतील. त्यामुळे शांत राहायचं आहे. आणि मित्रांनो परीक्षेविषयी आपण सगळ्या सूचना आहेत, त्याचं पालन सगळेजण करूयात. परत एकदा तुम्हाला परीक्षेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो MPSCची प्रत्येक अपडेट तुम्हाला तर माहीत आहे, मी नियमितपणे घेऊन येतो. आणि त्यानंतर आता पेपर झाल्यानंतर मी प्रत्येक पेपरची आन्सर की ज्याप्रमाणे मी सगळ्यात आधी अपडेट घेऊन येतो, त्यामुळे पेपरची आन्सर की सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कडेचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून MPSCची प्रत्येक अपडेट लगेच तुमच्यापर्यंत येईल. परत एकदा तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. शांत राहा, शांत डोक्याने पेपर द्या आणि खूप छान अभ्यास झालेला आहे असं स्वतःला सांगा आणि पेपरला सामोरं जा. आणि मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येणार आहे. डायरेक्टली तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की डायरेक्टली 1 लाईनर प्रश्न आहेत का, त्या ठिकाणी नाही. तर तुम्हाला 4 ऑप्शन असतात आणि त्यानंतर तुमचं ब्रेन आपोआप तिथं ॲक्टिव्ह होतं. त्यामुळे शांतपणे अभ्यास करा. शांतपणे अभ्यास करा म्हणजे शांत राहा, डोकं शांत ठेवा, कूल माइंडने राहा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, नक्की तुम्हाला यश मिळेल. चला तर मित्रांनो भेटूयात परत एकदा पेपर झाल्यानंतरच आता डायरेक्ट, कारण आता मलाही वेळ नाही आहे. पेपर झाल्यानंतर आपण भेटूयात, ते सुद्धा आन्सर की सोबत. तोपर्यंत धन्यवाद, गुड बाय, गुड नाईट.